उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबूतरखाने बंद करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका विविध पावलं उचलते। सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते, सूचना फलक लावण्यात आले होते। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील या दादर कबूतरखान्याच्या ठिकाणी पोहोचले होते आणि या ठिकाणी नागरिकांनी खाद्य टाकू नये यासाठी या कबूतरखान्याच्या वरती जाळी लावण्याचे आदेश जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेने काल घेतले होते। परंतु स्थानिकांच्या विरोधानंतर काल रात्री जे आहेत ते कोणतीही जाळी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लावली नाही। त्यानंतर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण अनेक नागरिक जे आहेत ते नागरिक खरं तर या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकतात आणि खाद्य टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात कबूतर या ठिकाणी जमा होतात असं सर्वांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे हे कबूतरखाने लवकरात लवकर बंद करावेत अशी अनेकांची मागणी होती। त्यानुसार या कबूतरखान्यांच्या या ठिकाणी आपण पाहतोय की अजून देखील कबूतर येत आहेत, परंतु आज जे कबूतरखान्यांना खाद्य टाकतात त्यांच्यावरती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कारवाई केली जाते। खाद्य टाकू नका असं सांगितलं जाते कारण की कबुतरांमुळे अनेक नागरिकांना जो आहे तो श्वसनाचे आजार उद्भवतात असं त्यांचं असं म्हणणं आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते कारवाई जी आहे ते सुरू करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल अनेक अधिकारी या ठिकाणी पोहोचले होते, परंतु स्थानिकांनी विरोध जो आहे तो स्थानिकांनी विरोध केल्याचा आपल्याला पाहायला मिळालं। त्याच्यामुळे कुठेतरी कारवाई जी आहे ती कारवाई झाली नाही। काल अधिकारी या ठिकाणी जाळी लावण्यासाठी पोहोचले होते, परंतु आज जे नागरिक येत आहेत त्या नागरिकांना कुठेतरी खाद्य टाकू नका असं पालिकेकडून सांगितलं जातंय। मुंबई पोलीस देखील या ठिकाणी आहेत। काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे का जे काल रात्री जे आले होते 11 वाजता BMCचे माणसं, रात्री 11 वाजता BMCचे माणसं आली होती इकडे तालपत्री टाकायला। त्याच्यामध्ये हे कबूतर जे ह्या पिंजऱ्यामध्ये, साहेब इकडे तर इकडा ह्या पिंजऱ्यामध्ये जे कबूतर आहेत ते सगळे आजारी कबूतर आहेत। याच्यामध्ये आजारी आहे। जर तुम्हाला जर हे पिंजरं हे बांधायचं असतं तर ह्याला तुम्ही उचलून बाहेर टाकला आणि जेव्हा आम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारलं का बा तुम्ही हे बाहेर का टाकला तर त्यांनी उत्तर आम्हाला असं दिलं का हे कबूतर आम्ही समुद्रात जाऊन नेणार नाही तर चौपाटीवर जाऊन ठेवून देणार। म्हणजे ह्या कबुतरांना काय जीवनाचा काय अधिकार नाही आहे का? काय आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय कबुतरांवर काहीच हे नाही आहे का? ह्यांना काय जगायचा अधिकार आहे का नाही? माझा फक्त प्रश्न एवढाच आहे का ह्या कबुतरांना जगायचा अधिकार आहे का नाही? माननीय हायकोर्टने आदेश दिला आहे का तुम्ही इकडे तालपत्री बांधा, पण हे कबूतर आता यांना जेवण भेटत नाही आहे म्हणून हे रस्त्यावर येत आहेत आणि रस्त्यावर येऊन गाडी खाली येऊन मरत आहेत। मग त्याची जबाबदारी कोणाची? मग ते सरकारने किंवा हायकोर्टाने जेव्हा निर्देश दिले मग ह्या बाबतीचा त्यांनी विचार केला नाही का? त्या बाबतीत पण विचार करायला नको का? तुम्हाला काय वाटते? आता सर्वांचं म्हणणं आहे की हे कबूतरखाने बंद झाले पाहिजेत, मग तुम्हाला नक्की काय वाटतं या संदर्भात? कबूतरखाने का बंद व्हावे आम्हाला एक तरी उत्तर द्या। जे कोर्टाने हॉस्पिटल्समधून रिपोर्ट्स मागवलेत ते रिपोर्ट्सची तर ती सगळी पूर्ण रिपोर्ट 7 तारखेला सबमिट होणार आहे। मग त्याच्यावर निर्णय जो आहे तो 7 तारखेपर्यंत ठेवला गेलेला आहे। मग तोपर्यंत तरी याला बाकात ठेवायला पाहिजे होता का नव्हता? जोपर्यंत कोर्टाचा निर्णय 7 तारखेला डेट ठेवली आहे मग 7 तारखेपर्यंत तुम्ही हा का आदेश दिला? तोपर्यंत तरी उघडा ठेवा। आम्ही काय हायकोर्टाचा नियमाचा विरुद्ध किंवा त्यांच्या आदेशाविरुद्ध आम्ही जात नाही आहे, पण जे सत्यस्थिती आहे ते तरी आम्हाला मांडू द्यायला पाहिजे का नको कोर्टामध्ये? त्याच्या अगोदर तुम्ही ऑर्डर पास करता, हा कुठला न्याय आहे? म्हणजे म्हणजे लोकतंत्राची हत्या असं म्हणलं तरी चालेल, कारण आमची बाजू ऐकूनच घेत नाही आहे। जर आमची बाजू ऐकली घेत नाही तर मग हा लोकतंत्राची हत्या झाली। तुम्ही बघा, 1 मिनिट साहेब, तुम्ही जरा वरती तिकडे दाखवा कबूतर मागे पण त्या झाडावर पासून इकडनं परत तिथपर्यंत कबूतर दाखवा, कारण ते उपाशी आहेत का? तुमच्या घरात तुमच्या पोरांना जर काय जेवण भेटलं नाही तर काय होणार 8 दिवस? तुम्ही विचार करा, तुम्हाला जर 8 दिवस जेवण भेटलं नाही तर तुमच्या घरात काय होणार? तुम्ही जिवंत राहणार का? जगणार का? काल याच्यामध्ये गेली 6 दिवसापासून रोज 60-70 कबूतर ह्या कबूतरखान्यात मरत आहेत, जे आमच्या समोर आहे। बाकी तिकडे कुठे मरून पडत असेल त्याची आम्हाला कल्पनासुद्धा नाही आहे। आणि दाणा तुम्ही एक काम करा, पहिला दारू बंद करा, सिगरेट बंद करा, गुटखा बंद करा, यांनी मरते ते काहीच नाही, कबूतर ती मरते। 1 मिनिट, दुसरा सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे का 150 मीटरपर्यंत रोड फेरीवाल्यांना तिकडे बेसू द्यायचं नाही स्टेशनच्या बाजूला, हा कोर्टाचा निर्णय आहे। मग ह्याच्यावर अंमलबजावणी का होत नाही आहे? हे निर्णय आजचा आहे का? हे काल निर्णय आलेला त्याच्यावर कालची अंमलबजावणी आणि ती पण रात्री 11 वाजता। मग ते बाकीचे जे नियम आहेत, सगळ्या रस्त्यावर सिगरेट पिऊ शकत नाही तुम्ही, रस्त्यावर दारू पिऊ शकत नाही, रस्त्यावर पान गुटखा खाऊन थुकू शकत नाही, त्याच्यावर कार्यवाही का होत नाही? दारूनी का त्याने आजार होत नाही? आणि
हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे का ह्याचं 0.01% आहे. बाकीचं किती पर्सेंटेजवर आहे? मग त्या जास्त पर्सेंटेज आहे त्याला काही नाही आहे. 0.01% आहे, त्याच्यावर तुमचं हे आहे. म्हणजे काय याच्यामध्ये काय मागे घोळ चालले ते आम्हाला कळतच नाही आहे. ॲक्च्युअल काय व्हाय ते कळत नाही आम्हाला. आमच्याशी बातचीत केली. आपण पाहतोय की या नागरिकांचा जो आहे ते खरं तर कबूतरखाने तोडण्यासाठी विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने लवकरात लवकर का तुम्ही तोडक कारवाई करताय, कारण की अनेक कबूतर जे आहेत ते या ठिकाणी वयस्कर आहेत आणि त्यांना खायला मिळत नाही म्हणून ते रस्त्यावर येत आहेत आणि त्यांचे अपघात होत आहेत आणि मृत्यू होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आता मुंबई महानगरपालिका याकडे कशा पद्धतीने पाहतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.